तर आपण आता सफर घेणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर येथील सीशेल होमस्टेची. तर हा सीशेल होमस्टेचा एंट्रन्स आहे. अत्यंत निसर्गरम्य असं हे रिसॉर्ट आहे, तुम्ही बघू शकता. इथून आपण आत आलेलो आहोत. तर आत आल्याच राईट साईडला तुम्हाला दिसेल हे सुंदर असं रेस्टॉरंट. इथलं फर्निचरसुद्धा खूप छान असं सागवानी आहे. खूप छान छान पेंटिंग्स इथे लावलेली आहेत, तुम्ही बघू शकता. इथलं फूडसुद्धा खूप छान क्वालिटी होती. इथल्या फूडची खूप टेस्टी होतं. तर रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यावरती तुम्ही इथे बघू शकता रिसॉर्टमध्ये अशी खूप छान इथे स्पेस दिलेली आहे आणि पूर्ण इथे सगळीकडे आंब्याची झाडे आहेत, आमराई आहे. खूप छान असं निसर्गरम्य असं हे रिसॉर्ट आहे, तुम्ही बघू शकता. तर याच रिसॉर्टमध्ये परत इथे छान असा झोपाळा दिलेला आहे. फॅमिलीला बसायला करता जागा दिलेली आहे. नंतर अजून थोडे पुढे गेल्यानंतर इथे पार्किंगची योग्य ती सोय आहे. 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंगची व्यवस्थित मोकळा स्पेस दिलेला आहे पार्किंगसाठी, तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर असं हिरवगार अत्यंत निसर्गरम्य नयनरम्य असं हे रिसॉर्ट आहे. खूप छान ग्रीनरी आहे इथे. तर ही आहे रिसॉर्टची पूर्ण स्पेस मी तुम्हाला दाखवली आत्ता. रेस्टॉरंट आणि बाहेरची पार्किंग स्पेस आणि पूर्ण एकूणच रिसॉर्टचा आवार. आता आपण जाऊया रूमकडे. एक रूम आम्ही इथे ही स्टेसाठी घेतली होती. तुम्ही बघू शकता अत्यंत छान क्लीन आणि व्यवस्थित एकदम रूम होती ही, तुम्ही बघू शकता. एका कपलसाठी अत्यंत छान रूम आहे ही. हा डबल बेड. त्यानंतर बाल्कनी अटॅच्ड रूम इथे खूप छान असं पेंटिंग लावलेलं आहे. त्यानंतर इथे वॉशरूमसुद्धा खूप क्लीन आहेत. बाथरूम आणि वॉशरूम इथे आहे. त्यानंतर एक कबर्ड दिलेलं आहे त्यांनी. वॉश बेसिन आहे इथे बाहेर. आरसा आणि तर बाल्कनीतला व्ह्यूसुद्धा अत्यंत सुंदर आहे. आजूबाजूला छान असे पूर्ण ग्रीनरी शेती असलेला व्ह्यू आहे, इथून दिसतो तुम्हाला. आणि ही मस्त अशी मोठीच्या मोठी गॅलरी आहे. आणि या गॅलरीमधून परत तुम्हाला इथला रेस्टॉरंटचा वगैरे बाहेरचा जो आवार आहे इथला व्ह्यू दिसतो तुम्हाला, बघू शकता तुम्ही. तर इथे AC आणि नॉन AC दोन्ही प्रकारचे रूम्स अवेलेबल आहेत. फूड अतिशय उत्तम आहे. आम्ही इथे जेवण केलं, व्हेज थाळी घेतली होती. तर त्याच्यामधले आयटम्स पण खूप छान होते, टेस्ट पण खूप छान होती, फूड क्वालिटीसुद्धा खूप छान होती. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण तुम्हाला इथे मिळेल, अवेलेबल आहे. तर मी हायली रेकमेंड करेल हे रिसॉर्ट तुम्हाला. जर तुम्ही इकडे आलात गुहागरमध्ये, तुम्हाला एक चांगला उत्तम असा निसर्गरम्य असा होमस्टे जर तुम्हाला हवा असेल तर हा एक तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. सीशेल होमस्टे. देवपाट इथे गुहागरमध्ये देवपाट इथे आहे. आणि इथून बीचसुद्धा अतिशय जवळ आहे. 800 मीटरवरतीच बीच आहे, अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे बीचसुद्धा. आणि इथलं फूड तर आहेच आणि आजूबाजूला सुद्धा इथे तुम्हाला चांगले हॉटेल्स किंवा घरगुती खानावळी उपलब्ध होतील. तिथून सुद्धा तुम्हाला हवं तर जेवण किंवा नाश्त्याची सोय तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे आहे. आणि शिवाय हे एक अफोर्डेबल आहे, अफोर्डेबल अलॉंग विथ द फूड क्वालिटी अँड क्लीनलीनेस. तर हे एक अफोर्डेबल असं होमस्टे आहे. तर आम्हाला नॉन एसीसाठी 2300 पर डे आहे आणि विथ AC जर तुम्हाला रूम हवी असेल तर 2500 पर डे असं आहे. तर एक अत्यंत अफोर्डेबल होमस्टे, निसर्गरम्य असं होमस्टे, फूड क्वालिटी गुड आणि क्लीनलीनेस, रूम्स, एव्हरीथिंग इज 5 स्टार. सो आय हायली रेकमेंड दिस रिसॉर्ट.